सर्वप्रथम मी इथे बघा गरमागरम इडली बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत चविष्ट आणि छान असं सांबर तयार केलेलं आहे. आणि पहा इडली सांबारचा माझा नाश्त्याचं ताट पण मी आधी बनवून घेतले, नाश्ता करून घेतला. आता त्यानंतर बघा किती भांडे पडले आहेत. तर तुमचे पण इतके भांडे पडतात का? नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यावेळेस आपण इडली करतो त्यावेळेस भांडे हमखास जास्त पडतात. आणि एक-एक करून मी सगळी भांडी घासून घेतली, नीट धुवून वाळत ठेवली आहेत. इडलीचं पात्र वगैरे आणि बरेचसे भांडे मी रॅकला पण लावून टाकलेले आहेत आणि एकदम किचन पण लगेच घासून घेतलं. म्हटलं नको ठेवायला शेवटला, कारण राहिलं की तसंच राहून जाईल. आणि किचन एकदम स्वच्छ नीटनेटके केलं तर आणखी आपल्याला पण छान वाटतं. ते इडलीच्या भांड्याचा राडा खूप पडतो बघा. आणि दुसरं काही नाही. तर तुम्ही पण इडली वगैरे केल्यावर नक्की भांडे घासून ठेवता का? हे मला कमेंट करून सांगा किचन वगैरेवरून. आणि असे छानसे रूटीन फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.